आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातून हुंडाबळीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 18 वर्षीय महिलेची हुंड्यासाठी हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। 16 वर्षांची असताना या मुलीचा विवाह तिच्या कुटुंबियांनी केला होता। यानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली। तसंच पोलिसात तक्रार दाखल केल्यास मुलाच्या घरच्यांनी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी सुद्धा दिली होती। दरम्यान जेवणात विष घालून आपल्याला मुलीला मारण्यात आलं असा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय। पुण्याच्या कोथरूडमधून हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। श्रुती सुनील बनसोडे असं मृत मुलीचं नाव आहे। 4 तारखेला श्रुतीला प्रचंड उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर तिला उपचारांसाठी पुण्यातल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। 5 मे रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या मुलीच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। मी सध्या पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकासमोर आहे आणि माझ्यासोबत हे बीडवरून आलेले काही लोक आहेत। 5 मेला श्रुती बनसोडे उर्फ श्रुती गायकवाड या अवघ्या 18 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। खरं तर सध्या महाराष्ट्रातील वास्तव आणि सध्या महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण की जी श्रुती बनसोडे नावाची मुलगी होती तिचं अवघ्या 16व्या वर्षी लग्न झालं होतं आणि ती पुण्यातील कोथरूड परिसरात बुधभूषण गायकवाड नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं आणि ती याच परिसरात राहत होती। मात्र आता तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई वडिलांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत। माझ्यासोबत तिचे आई वडील आहेत। नेमकं 16व्या वर्षी लग्न कशा पद्धतीने झालं होतं आणि काय नेमकं घडलं होतं? हे दबावामुळे झालं। काय घडलं होतं? कसं लग्न झालं? काय आता ते डायरेक्टच म्हणे ते आम्ही पूरला घेऊनच जाणार आहे। प्रेमविवाह होता? हा, प्रेम। नेमकं काय झालं होतं विस्तृतमध्ये सांगाल की कशा प्रकारे लग्न झालं? तुमच्या मुलीचा प्रेमविवाह झाला होता पण तुम्ही लावून दिलं म्हणताय, त्यांनी करून घेतलं लग्न, लग्नाला तुम्ही पण होता, कशा प्रकारे? मग तुम्ही त्यावेळेस तक्रार का केली नाही? त्या वयाच्या ह्याच्यामुळे आम्ही नाही केली। वयाची अट कमी होती थोडी। 16 वर्षाची होती त्यावेळेस? हां, त्याच्यामुळं मग नको म्हणलं कशाला आपली इज्जत जाईल। हां, काय शेवटचं बोलणं कधी झालं होतं मुलीशी तुमच्या किंवा काय? बोलणंच झालं नाही, आम्हाला कळू बी दिलं नाही आणि कुणी सांगितलं बी नाही आम्हाला। 16व्या वर्षी मुलीचं लग्न झालं म्हणताय, 18 वर्षाची 2 वर्ष राहिली मुलगी तिच्या नवऱ्यासोबत, अधूनमधून फोन वगैरे येत होता? बोलू देत नव्हते आम्हाला, पुन्हा बोलू दिलं नाही आम्हाला कवा। हां, नाही बोलू दिलं आम्हाला। तुमचं काय म्हणणं, मृत्यू कशामुळे झाला? त्याने औषध पाजलं, आमचं हेच म्हणणं आहे। बाकी मुलगीच तुमच्याबरोबर बोलत नव्हती तर औषध पाजलं हे कशावरून? 100% तिचा तरपडा बघितला। तुम्ही पुढे येता या तुम्ही मुलीच्या आई श्रुती बनसोडेंच्या तुम्ही आई, नेमकं काय झालं होतं तुमच्या मुलीसोबत? काय तुम्हाला माहिती? सर, तिला खूप त्रास असे करायचे सर, तिला शिळ अन्न खायला द्यायचे, तिला खूप मारायचे सर। कोण कोण मारायचं? सगळेच, त्याची सासू सासरा, मामा, दीर, नवरा सगळे मारायचे सर। आणि परत तिकडचे पण लोक यायचे आणि तिला एवढं मारायचे। काय मारण्याचं कारण काय सर? ते हुंड्या भांड्यासाठी सर मारायचे तिला। लग्न कुठं झालं होतं? लग्न तिच्या गावाला कनेरवाडीला झालेलं, तालुका कळममध्ये झालेलं। किती दिवसापूर्वी हे लग्न झालं होतं? आता हे 3रं वर्ष चालू आहे सर। आणि लग्न तुम्ही होता लग्नाला त्या? हा, होतात ना आम्ही। किती लोक होती लग्नाला? म्हणजे त्यांच्या गावचे पण होते ना, आमच्या इथले पण थोडे मोजके, आमचे एवढेच होतात आम्ही। हां, आणि का छळ का करत होते मुलीचा? मग तेच ना, हुंड्यासाठी ह्याच्यासाठी असा छळ करायचे, तू तुझ्या आईवडिलाकडून एवढं घेऊन ये। पण तिनं आम्हाला सांगायची नाही, कारण की हे लोक मारायचे। पण तिची आजी आहे ना, ती आमच्या गावातली आहे, आमची भावकी आहे ती। मग तिनं आम्हाला फोनवर सांगायचं की बघ बाई, ही बोल, आणि ही तिची सासू आहे, एवढा एवढा हुंडा मागती, एवढे एवढे पैसे मागते, एवढं सोनं मागती, आम्हाला हे करायचं आहे म्हणून मागती सर, असं म्हणून आम्ही बोलायचं। काय काय मागणी केली होती तुमच्याकडे? काय आमच्याकडून 5 लाख रुपये हुंडा मागायची, तर आम्ही एवढा देऊ शकलो नाही। गेल्या वर्षी मी 1.5 लाख रुपये दिले। काम काय करता तुम्ही? आम्ही ऊस तोडायला जातात। हां, प्रत्येक वर्षी ऊस तोडायला जातात आम्ही। पुण्यात किती दिवस राहिला होती तुमची मुलगी? पुण्यामध्ये लग्न झालं तसं ती फक्त त्याच्या गावी फक्त 2 महिने राहिली, पुन्हा तिच्या सासूनं घेऊन पुण्यामध्ये आली। हां, कधी तुम्हाला कळलं आणि कसं कळलं तुमच्या मुलीचा मृत्यू झाला ते? म्हणजे आम्हाला कळालं की पोलिसांना फोन केला की असं असं आहे का, म्हणजे तिच्या इकडच्यानं कोणी नंबर दिला असेल
मग त्यानं आम्हाला फोन केला, तुम्ही कुठपर्यंत आहेत, कुठपर्यंत नाही. तर म्हणलं आता आम्ही आलात, असं झालं तसं झालं म्हणून त्या पोलिसांनी आम्हाला से केलं. पण मावशी, तुमची मुलगी अवघ्या 16 वर्षाची होती, त्यावेळेस तुम्ही लग्न लावून दिलं म्हणताय. 16व्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा हे माहीत होतं? कायद्यानं गुन्हा आहे हे माहिती होतं, पण आमची मुलगी 8-10 दिवस गायब होती. मग तिच्याबरोबर त्यानं काय केलं ते आम्हाला माहिती. मग ते टोचन करायचे, तुमच्या मुलीचं आम्ही कुठंच वायर सगळे व्हिडिओ करतात, लग्न होऊ देणार नाही. व्हिडिओ व्हायरल करू मुलीच्या असं सांगत. हा, असं सांगायचे. मग आमच्यावर दबाव पडायचा. कोणच्या आईला वाटते का माझ्या लेकराचा असा सगळ्या ह्याच्यामध्ये इज्जतीचा पंचनामा करावा म्हणून? गुन्हा जो हा सगळा प्रकार जो आहे तो सध्या गंभीर असल्याचं दिसून येतंय. प्रशासन यावर काय आता पावले उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.